हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला गेल्या वेळेचा जो फूड चॅलेंजचा व्हिडिओ होता, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा ज्यांना नेक्स्ट कोणाला आपण चॅलेंज द्यायचंय. तर तशा कमेंट आलेल्या आहेत आपल्याकडे आणि आपण आजचं चॅलेंज देत आहोत अजिंक्य ह्याला. चला बघूया अजिंक्य काय करतोय ते. हॅलो, आपण घरात किती जण राहतो? आपण आता राहतो तिघे आणि एक आहे आपला तो पार्टनर बाहेर गेलाय. एवढे रेनकोट कशाला घरात? चौघांचे 4 आणि एक एक्स्ट्रा आहे. तू घरातनं बाहेर कधी पडली होती शेवटचे? ते रेनकोट राहू दे, घाल ना. तू विषय नको बदलू. विषय काय आपला आजचा? तू काय ब्लॉक करते? मग ठीक आहे, बोल. तुला कमेंट मध्ये सगळ्यांनी चॅलेंज दिले नाहीत. मला तुला म्हणजे आदर्शला दिले होते, पण त्याला नाही जमणार आहे सध्या, तो बिझी आहे ना कामानिमित्त. तर तुला करायचं त्याचं चॅलेंज. काय पण तो म्हणाला माझा भाऊ आहे ना अजिंक्य, तो करेल माझ्या वाटणीचं चॅलेंज. त्यात 2 आहेत चॅलेंज. आपण एक करू, त्यातलं एक तो करील. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. आपण कमेंट वाचूया काय काय आहेत त्या. ठीक आहे. थांब 2 मिनिटं. तुझं काम कर आणि आपण कमेंट वाचू. तर आता आपण बघूया आमच्या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट दाखव रे. ही मस्त दिली, मला आवडल्या. मला वाटतं बनवणारीपेक्षा खाणाऱ्याचा मोठा टास्क होता. नाव काय त्यांचं? रुपेश साधले. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल कमेंट. थँक्यू आमची केअरिंग केल्याबद्दल. आणि बघ 1080 कोणतरी आहे. नेक्स्ट टाइम दाल खिचडी नको. बनवा. अरे एवढे सोपे टास्क हा. देऊ नका रे, जरा हार्ड टास्क द्या, हार्ड. थालीपीठ अजून पण आहे बघा, तरी वरती गेली बघ कमेंट पुढच्या वेळेला. हे आहेत मंदार ठाकूर देसाई, शेफ आहेत ते आमच्या इकडचे. स्वतः पण एक शेफ आहेत ते. त्यांनी आम्हाला कमेंट केली आहे, पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं असं पदार्थ बनवा, जेणेकरून आम्ही पण ट्राय करत. तर मंदार सर, तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही नेक्स्ट टाइम काय बनवू. आणि खाली काय कमेंट आली? थालीपीठ. नेक्स्ट टाइम थालीपीठ बनवा, आदर्श बनवेल. सो आदर्श सध्या बिझी आहे त्याच्या कामांमध्ये, म्हणून तो थोड्या दिवसानंतर हे तुमचं चॅलेंज कम्प्लीट करेल. युट्यूब वरचे बघितले, आता आपण बघूया फेसबुक वरच्या कमेंट्स चालू असताना. हे मी कमेंट केले लाफची. सांगितलं हसू नको, लवकर तुला नंबर लागणार आहे. म्हटल्याप्रमाणे झालं. इथं आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट डिश साठी कमेंट करा आणि सांगा कोणी बनवली पाहिजे. हे मी टाकतो. इथे दिवाकर म्हणून दिले, नेक्स्ट डिश बटाटा वडा आदर्श भाऊ यांच्या हातून बनला पाहिजे. ही डिश मी बनवणार आहे. हो, आदर्शाने आपली जबाबदारी दिलेली आहे अजिंक्यच्या खांद्यावर. तो म्हणाला त्याबद्दल तू बनव. त्याबद्दल मला तो कधी बक्षीस देईल, चांगलं झालं तर. आणि मानसी तांबे फडकेचा स्टेटस कमेंट आहे भारीच. ते चॅलेंज द्या ना, भारीच बिरीच असं नको. चॅलेंज टाक रे मानसी, चॅलेंज टाका मला नेक्स्ट टाइम. साईली प्रभू देसाई यांचा पण आहे भारीच मेन्यू. आणि लाफ्टर. सो चला आपण आता देऊया अजिंक्यला हे चॅलेंज. अजिंक्य, काय वाटतं तुला, चॅलेंज करशील काय कम्प्लीट? सो बघू आता. तो बघू, पण तुला टास्क माहिती नाही अजून मेन काय येतं. बटाटा वडा बनवायचा, वडा बनवायचा आणि बटाटा वडा बनवायचा आहे, पण त्यातला टास्क अजून तुला माहिती नाही काय करायचं त्याच्यात. ते काय जो बटाटा वडा बनवायचा आहे, त्या सगळ्या वस्तू आपल्या घरात अवेलेबल आहेत, तर तुला आता जाऊन शोधायच्यात किचन मध्ये कुठे काय काय आहे ते. असं शोधित जाऊ दे. चल. आणि मी त्यातलं तुला काम करून ठेवलेलं की बटाटे उकडवून ठेवलेले तुझ्यासाठी. वस्तू तर पूर्ण नाही ठेवल्यास? नाही, काहीच केलं नाहीये मी, फक्त तुला जाऊन किचन मध्ये शोधायचे वस्तू. सो चला. पहिला मिसळीचा डबा, त्याच्यात काहीच नाहीये, भरून ठेवायचं आपण. ते पण तुला सगळं शोधायला लागणार आहे. हळद, तिखट. हे चुकीचं. लास्ट टाइम मी ओपन केला तर कोथिंबीर, ओके, मिरच्या, अजून काय लागतं? आलं लागतं ना, आलं आहे आपल्याला. आहे आलं थोडंच घेऊया. आलं. अजून काय भाज्या लागतात? कढीपत्ता लागतो, पण कढीपत्ता झाड आहे ना आपल्याकडे. झाड आहे डायरेक्ट. लसूण लागते, लसूण. आणि अजून एक तुझी फ्रीज मधली गोष्ट आहे, माझी राहिली, आलं लसूण पेस्ट. ठीक आहे.
आलं लसूण टाकणार होत ना मग पेस्ट कशाला? पेस्ट पण टाक, थोडस तुला टेस्ट आहे ना. ठीक आहे. बघ मी थोडीशी मदत तरी केली तुला, तू माझ्या व्हिडिओला काहीच मदत नव्हती केली मला. अरे मी एवढं सामान काढून दिलं होतं तुला, हम्म, गाईड करत होतो. झालं फ्रीज मधलं आता काय. चीज चीज वर वडापाव. तू करू शकतो इनोव्हेटिव्ह. कांदा टाकायचा गौर से देखिए इस आदमी को जो बटाटे वड़े में कांदा डालना चाहता है. अच्छा. संपलं, अजून काय राहिलं? बटाटे. आणि तू बटाटे फ्राय बी कशात करणार? नुसती भाजी बनवणार आहेस का हा बटाट्याची? ठीक आहे, हे तेल आहे, हा. त्याला बेसन पीठ सोडून मला सांगा वेर इज बेसन? बेसन पीठ कुठं आहे? हा माझा व्हिडिओ कट कर, बेसन पीठ शोधा मदत कर. ये ना, हम चिटिंग नहीं करते, पब्लिक के साथ चिटिंग हा नहीं. इकडे असेल. नाही, इकडे नाहीये, तू माझी सिस्टीम हलवू नको. त्याच बाजूला आहे. इथे येस. इथे असेल. त्याच्यात नाही. मला कुठे असेल? इथं असेल. बॉक्स ओपन करतो, वरतीच दिसते तुला एवढं बेसन हा दिलंय दिसलं ते. मला. पण ची नसाला सगळं सामान ची जागा बदलली आहे गोष्टी. मेन इन्ग्रेडियंट सापडलेला आहे. महत्वाचा. आणि भांडी पण तुला शोधून काढायची आहेत त्यातून ना, काय काय तुला पाहिजे ती. इतना बड़ा मुश्किल काम क्यों दे दिया? त्या टास्कला मजा येणार आहे. हे आहे बेसन. त्यात तांदळाचं पीठ पण टाकतात ना ते बॅटर मध्ये? टाकतात, क्रिस्पीनेस होतो मध्ये नाखलेलं आहे. कॉर्नफ्लोअर पण आहे आपल्याकडे, ते पण नाही टाकू. कॉर्नफ्लोअर नाही टाकत. तेल व्यवस्थित ठेव. तर आमच्या सू शेफने काढलेले आहेत भांडी. हे आहे कशासाठी आहे? बेटर मिक्स करायला, म्हणजे बेटर बनवायला. सांग एक एक कशासाठी, काय काय काढलेस? बेटर बनवायला, हे तळायला, सगळ्यात मोठी कढई तळायला, सगळ्यात छोटी कढई भाजी बनवायला, उलट आहे आमच्याकडे. हे वडे काढायला, म्हणजे ह्याच्यात वडे काढायचे, त्याच्या खाली ताट ठेवायचं, म्हणजे सगळं तेल याच्या खाली पडेल. ओके. हा विचार करा तुम्ही भाजी ढवळायला, पण नाही, हा भाजी ढवळायला. हो, थँक्यू सांगितल्यामुळे. वडे काढायला. पण मी तुम्हाला एक सांगू का, आपल्या कोकणी पद्धतीचं असं ह्याने भाजी ढवळत नाही, हाताने कुस करतात. ठीक आहे. पण चांगले हात धुवा डेटॉलने व्यवस्थित. हा, काल धुतले हँड होते. वॉश कर. काल नको, आज धुवा. आम्हाला खायचे रे, आम्हाला जरा काळजी वाटते आमच्या पोटाची. ठीक आहे, चालेल. मग आता काय करू पहिलं? तुला स्टार्टिंग करून दिलेली आहे मी, बटाटे अरे उकडवून. हा, पण आता पहिलं काय करू मी? आता पहिल्यांदा कुकर मधून बटाटे काढ, किंवा हे मिक्सरला नको, लावून घे. हे थंड होऊ देत, तोपर्यंत मी हे काढून घेतो. ओके, कटिंग करून घे. मिरची तुला कसा लावायला लागेल माहितीये ना? मिक्सरला. तो मिक्सर काढला नाहीस अजून म्हणून. तो काढायचा आधीच, एक एक होऊ दे, चिरून बिरून होऊ दे. ओके. तिखट खायचंय की नॉर्मल? थोडस स्पायसी झालेलं आम्हाला. शेप होत ना आम्ही, आवडत आम्हाला. टेस्टिंग करणार होतो आम्ही. आणि तुला क्रायटेरिया सांगू काय, बटाटे वडे कसे कसे झाले पाहिजेत? कसे कसे म्हणजे? बटाटे वडे पहिल्यांदा क्रिस्पी झाले पाहिजेत वरून. हा, आणि एकही बटाटा वडा जाळायचा नाही. जाळायचा ना? जाळायचा नाही. कच्चा खाल तरी चालेल ना? कच्चा नाही, बटाटे मी शिजवले त्यामुळे ते कच्चे नसणार. पीठ, त्याचं पीठ. आणखीन थोडासा असा जो बटाटेवाड्यांचा कलर असतो ना, जो गाडीवर येतो, तो आला पाहिजे. आणि आलं लसूण याचा एकदम असा मस्त फ्रेग्रन्स आला पाहिजे त्यातून. नंतर गाडीच टाकतो मी. समजलं? हे तुझे क्रायटेरिया आहेत, आणि ह्याच्यात जर तू फिट बसलास तर तुला मिळणार 10 पॉइंट. पॉइंट आता. आणि तुला माहितीये एका पॉइंटला आपल्याकडे किती रुपये आहेत? एका पॉइंटला 100 रुपये. पैसा ही पैसा होगा. ये तो अच्छी बात है. 10 पॉइंट येतात, 100 पॉइंट नाही. 10 पॉइंट. एका पॉइंटला 100 रुपये. तेच बोललो ना, 10 पॉइंटचे किती झाले मग? 100 पॉइंट नाही का? हा, तू काय अजून पण सांगशील?
पण हे सामान तर लास्ट टाइम मी आणलेलं होतं सगळं. त्या उरलेलं माझा कशी करतो ती मला माहित नाही, पण करतोय. ही कोथिंबिरीची कटिंग. हाताला चिकटते उली असल्यामुळे, पण कट करतोय. ही मी सोललेली लसूण आहे बघा, माझं पण क्रेडिट आहे या व्हिडिओ मध्ये. तुला पण एक अख्खा वडा देऊ, म्हणजे काय? चांगला होता. आणि जरा खराब बी नसला 2 देऊ. हो. मला इथं तो आलं मिक्सरला लावायचं होतं काय, म्हणजे हा मला वाटतं डायरेक्ट बटाटा वड्यांमध्ये आलं टाकणार होता. बापरे बापरे. चला हा सर्दी आली. असं अख्खच्या अख्खं आलं बटाट्या वड्यांमध्ये टाकणार होता, जर मी त्याला आता नाही सांगतो तर. म्हणजे सर्दी झालीये, मला वाटतंय बहुतेक मीठ जास्त होणार आहे बटाट्या वड्यांमध्ये. मास्क लावून येतो काय तू? सर्दी. कोरोना नाही आलाय मला. अरे पण सर्दी झाली ना. नाही, मी पाडणार नाही. पडलं तर सांगेन तुम्हाला, मी जास्त आलंय सांभाळून खा. अशा प्रकारे आता मिक्सरवर ग्राइंडिंग करणार आहेत मिरच्या. मला येत नाही तरी मी ट्राय करतोय. फक्त व्यवस्थित लाव मिक्सर. गाय स्कॅम. इकडे बटन बंद आहे आणि हा इकडे घर 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 फिरवतोय. सांगशील की ना तू पण. माझं लक्ष होतं. झाले. येस, एक गोष्ट तरी झाली. मिरचीचा ठेचा. वखा उखू लय तिखटलेस ते. हा गरम आहे ना. दुसरं काहीतरी घे ना, चमचा वगैरे दाबायला वरून. हे घे ना, आता काढलेस ते. किती भांडी करशील आ? हो. हा बघा, रील वर बघून काय नाही काय करतोय. नीट हाताने एवढ्यात सोलून झाला असता बटाटा. गरम आहे खूप. फूक मार. जसा बघितला झाला. तू लक्षात ठेव, तू भांडी खराब करतो, जर धुवायला लागणार आहे. शेफ हजर आहेत. हॅलो. अरे तुम्ही आपला कोल्ड्रिंक घेऊन आलात काय, म्हणजे पोटबीट बिघडलं तर डायरेक्ट. तुमच्या सुशेफने आतमध्ये रेडी केलेले, चला बघा जरा. बटाटे साधा खाल्ला तुम्ही. सुशेफ तीनचा प्रयत्न बघा. आयशाला दुप्पट काम म्हणजे म्हण आहे ना आपल्या मराठीत, याला परफेक्ट बसते. हा जर अख्खा बटाटा असताना तू सोलला असतास ना, तुला सोपं पडलं असतं. ते आता मला कळतंय ना. थोडस गार पाणी घालून घे ना त्याच्यात कुकर मध्ये. हो दे. थंड होईल एकदम, नंतर साल पण निघत नाही ना थंड झाल्यानंतर. सगळं नाही झालंय अजून, मेन रेसिपी व्हायची आहे. ह्याच्या हातून काय होईल असं वाटत नाही मला. दिलंय कोणाला? बटाटे सोलायच्या पद्धतीने मला भीती वाटायला लागलेली आहे. हे त्याला मला हेल्प करायला तर मी जातो घरी. हे आमचे मेन शेफ आहे. एकाला खोकला झालाय, एकाला सर्दी झालेली आहे. मीठ वाचणार आमचं. ये खाणार आम्ही आहोत. गरम आहे खूप. चॅलेंज काय भेटलं सांग मला. ऐक, विचारते फोनवर. ह्याला अजून चॅलेंजच माहिती नाहीये. अरे आम्ही बटाटे वडे बनवतो, आमच्या तयारीवरून पण तुला समजत नाही. तिथं बेसन पीठ आहे. अजिंक्य, म्हणजे तुझी तयारी कोणत्या लेवलची विचार कर. अजिंक्य, कोणत्या लेवलची तयारी केली आहे? अरे मग सिक्रेट रेसिपी.
त्याने काल ना चिटिंग केली हा. त्याला आधी समजलं होतं कमेंट्स बघून की बटाटे वडे बनवायचे आहेत. त्याच्यावर त्याने रील बघितली आणि त्या सगळ्या रील मध्ये सगळं जे होतं ते तर काहीच नाही. आणि त्यातले इन्ग्रेडियंट एक पण युज नाही करत आहे. अच्छा एक काम कर म्हणजे रेसिपी तू म्हणजे ठरवलीस का हे तसंच करायचं करून काही नाही. नाही ना मी इथं पहिले ठेचा म्हणून घ्यायचा कसला ठेवायचा. मिरची ते काय कवी ऑइल मध्ये तळून घ्यायला लागेल आता ऑइल मध्ये राई हा कढीपत्ता मग तेच करणार. हा. आणि ह्याच्यात टाकणार स्मॅश करणार. हा हे मला माहित नव्हतं, हे आणून सांगितलं मला. मी व्हिडिओ बघितले वेगळेच होते, त्याची भाजी बनवायची ती डायरेक्ट. हा मला काय बोलतो माहितीये, कढईत भाजी बनवतो. ती पराठे पण वेगळी असतात ना एक वडेपावचे. हो. कढीपत्ता काढूया. हे आमच्या घरगुती कढीपत्त्याचा कढीपत्ता 2च पाकळ्या तोडलेल्या आहेत. यात मी अजिंक्यला काय शोधतोय? कोण? आपलं पहिलं वगैरे डबा भरलेलाच आहे भरायचं. स्वेटू तुम्हाला काय बोलायचं याबद्दल? हा तुम्ही बटाटे वडे खाणार आहात का? सांगा मला. ते म्हणे मी बरं आणि माझा कॅट फूड बरा. तुम्ही खाणार आहात का बटाटे वडे? बोला काहीतरी, बोला लवकर. अजिंक्य स्वीटू पण नाही म्हणते. अशी उभी जसं कधी कधी करतोय मोठे सगळी उभी. पेटला गॅस. मला आनंद झाला बघा तुला तेवढं येतंय हे बघून. गॅस पेटवायला येतोय या माणसाला. फर्स्ट टाइम ना अजिंक्य फर्स्ट टाइम मदत काहीतरी अजिंक्यला मदत करायला स्पेशल शेफ आणि मी त्या दिवशी एकट्याने गेले 2 मेन्यू. मला बोलली ना त्याविषयी मी आलो असतो ना तर काय नाही तुला मदत. पॉज बॅक अरे त्याने फोडणी जिरा टाकला. जिरा टाकायचं इथे काढून टाक कशामध्ये काढली ते देवाचं आहे रे. आवाज देवाच्या तामानात जिरं काढतोय. मला फोडणी द्यायची. काय जिरा टाकलं त्यामध्ये नोट जिरा. गॅस पेटवलाय मी. कडे जाऊली आहे ती का ती कळेल नंतर तुम्हाला. लास्टला कळेल बीटीएस मध्ये. तसे तापलेलंच आहे ना. ऑइल तापू दे थोडासा पहिले. ही आपली इथं मोरी होती ना ती ही ना झाली अशी नाही फक्त जिरा झालेला. जिरा फटाफट होतो मोरी जरा टाइम लागतो. ऑइल जरा होऊ दे. आणि मोहरी जरा तडतड होती. आणि आता भाजीचं मिश्रण तयार झालंय. मिक्स करून घे. जाऊ दे थंड होते. बापरे. अशा प्रकारे बटाटे वड्याची भाजी तयार झालेली आहे. फायनली तुमच्या आशीर्वादाने. आता काय करू? आता बेसनचं हे बनव. वडी बनवून ठेवतो ना. नाही आधी बॅटर बनव रे. पहिले बॅटर बनव. केला उडत. आजच्या दिवसात होईल की संध्याकाळपर्यंत आरामात होईल. कामावर जायचं रे. जेवढं नाही तुझी पण असेल ना सुट्टी तुझी आज. 2 ते 3 वाजता. वाजले बघ किती. किती? 1:26. 1:26 झाला. मग तुला 1 तासाचा टायमिंग दिलेला आणि हा आला कुठपर्यंत बघ. मग सकाळ लवकर न उठवलं. मग काय 1 तास कमी झाला असता. मी याला 11 वाजता फोन केला तेव्हा पण हा झोपलेला होता. मी सुटला 11 वाजता. अरे काल ते के ड्रामा बघत मोठा बेसनचा बॅटर रेडी झालाय. फायनली आता अजिंक्य वडेचं हे करतोय पॅटी बनवतोय आणि अनु इथं आपली
खोबऱ्याची चटणी करते. शेफला आम्हाला मदत करायला लागते. हा मग या चॅलेंज मध्ये हेड कुक वेगळा शेफला असतो. 2 माणसं हाताखाली. हा मग हॉटेलमध्ये कुठच्या पण जा तुम्ही, 2 माणसं हाताखाली 4 असतातच. बटाट्यांचे वडे बनवतो. नाही मला जास्त म्हणलं अजून काहीतरी 6-7 तरी बनतील वाटतं काहीतरी काय वडे. जास्त छोटे छोटे करतोय मी. हा थोडे बारीक बारीक करता. हे बघ, एवढे एवढे बाकी. नाही ना फ्लॅट कर. अजून फ्लॅट करू. हा मध्ये मोठे होतात आणि हा बरं. गॅस गरम असेल तर प्लास्टिक ठेवू नका. ही जर फ्लॅश कंटिन्यू चालू असतो का? नाही केला. शिकला आता. गाडी चालू करून टाकेल वाटतं तो. अजिंक्य ना हा काय गाडी टाकून दे. गाडी टाकून देऊ आपण खाली डॉमिनोज समोर टाकून देऊ. बर्गर किंग समोर बघ जवळ क्या तुम बर्गर खाते मिया. इंडियन बर्गर का हो बाबा जाम बडे झाले. माझा वाव. अंदाज मला काय माझा अंदाज का याच्यातच करूया का वडे. हा त्यातच आहे म्हणजे फटाफट होऊन जाईल. हा नो मोठ्या ऑइल जास्त जाईल. मोठ्या कडेच करू का वडे. पण मग तोच ऑइल नंतर मग परत वापरा फ्राईंग साठी. फोडणीचा तोच वापरतो आम्ही. चटणीसाठी प्रिपरेशन अनुनी करून ठेवली. ते पेपर पण घेऊन ठेव. आपण वडे ज्याच्यामध्ये काढू ना त्यावर पेपर लावून ठेव ऑइल सोक करायला. टाकून दे. ह्याच्यात काढणार. हा याच्यातच काढूया ना. परफेक्ट. कट करणार. भांडी घातलीस तू बेसिन मध्ये वाचून जायचे सगळी. हा शेफने सगळं काय असतं. भांडी पण कशाची असतात जेवण पण मध्ये असतं. इकडेच ठेव तेलाची कढई. का तो गॅस स्लो आहे हा मोठा आहे. हे मला आता कळत. किती वर्ष झाले तुला राहून इथं. हा गॅस राहुल सोड हा हे आहे ना कॉमन म्हणजे एक गॅस मोठा असतो एक छोटा असतो आपल्या हा ना गॅसचा. ते समोरून दिसून येतंय. कसं व्हायचं तुझं. काय फरक आहे दोघांमध्ये सांगा बघा. हे बघ ओपन कर. याचा रेडियस बघ मोठा आहे त्याचा रेडियस बघ छोटा असेल. टाक. लगेच नाही झालं अजून पाहिजे. नाही. 2-3 मिनिटं. ती उलट कळतंय अजून नाही. एका टाइमला चार्जर भेटा. आता माझी खरी परीक्षा. मी पापड सोडून बाकी कधीच काय तळलं नाही. पापड तरी तळले ना. ती गोष्ट वेगळी. ह्या अशी हातात नाही घ्यायची अशी सोडायची. बाप एक दाखवते दोघं पण. तो फोनवर बोलत असतो. माहितीये आणि जो फोन त्या याच्यामध्ये टाकतो ना बेसन मध्ये. शिवाजी आहे ना. फिरो झाला ऑइल गरम झालाय. ऑइल ती जरा लो फ्लेम वर ठेव. बंद होत ना का अनु. झाला बंद. बघत राहून असं करायला. चिकट लागते लवकर. अरे स्पीड करा रे एवढं. चिकट लागते. असं सोड. कुठे काही केलंय. जरा माझ्या हात बिझी आहे. समोर तेल आहे. ओ माय गॉड. पातेली उचलून घे तू गॅस खराब करणार. हा धुवायला लागेल. तू बघितलीस ना ठेरे असं पूर्ण लागलेलं असतं. पिठाच्या हातात उचललं काय होतंय. काय वडा. अरे पण सगळ्यांना पीठ लागेल ना. मग काय झालं. टाक दुसरा लोक टाक सोबत व्हायला पाहिजे सगळे. चिटकू नको दे ना. बासा आवाज आला ना की हा ओपन झालाय म्हणजे ओपन झालाय. वडा ओपन झालाय. कुठला गं? काढून ठेवायचा. परत पिठात गोळा करा. असं पण असतं. नको असं या नको. अबे चिटकले. चिकटले म्हणजे ते पीठ त्याचं पातळ झालं. चिकटले नाही तू भामकन सोडलेस ना आतमध्ये म्हणून तसं झालं ते. तर प्रेमाने सोडायचं खाली. ठीक आहे. ह्याला पळटलं ना आपण. ह्याला सगळ्यांना पळटलं ना आपण. ठीक आहे.
काय काय माहिती का, असा असा वडा घेतला असतो ना, तर असा सोडा असा असा टाकू नको असा direct. जो बसता डायरेक्ट खाली जायला. अशा प्रकारे पहिला वडा कुठलेला आहे? फुटलेला आहे. चटणी पण रेडी झाली इकडे वाटतं. One you can do it. विश्वास असायचे. हा आहे प्रताप अजिंक्य शेफचा. आणि एवढी भांडी मला वाचायला लावलेली आहे. घासायला लावली आहे तुला. असे काय प्रतिक्रिया तुमची? काय नाही, मी सांगितलेलं. किती पॉइंट द्यायचे ते सांगा उद्या ना. पॉइंट नाही घेत झाले, तुम्ही खाऊन दाखवा. नाही, आपण ओवा टाकलाय त्यामध्ये आता आपण. तुम्हाला तिघांचं चॅलेंज आहे, वडे वडा वडा खाऊन दाखवायचं बस. सोबत पाव आणलेत, पण ते विकत आणलेत पावा. विकत आता काय पाव बनत बसणार आपण. 2 तासच लागले, 2 तासच लागले, चल चल चल. 2 तासच लागले. एक्स्ट्रा 45 मिनिटाचा टास्क केलेला. त्या दिवशी तुला पण राईस बनवाय 2 तास लागला. कट करते 45. राईस बनवाय पण तुला 2 तास लागला होता. तुला एक्सपिरियन्स होता ना. हो तर. आणि खायचं बस आता. कसा आता डायरेक्ट घेऊ. हा प्रॉपरली. चटणी कशी? आता आणू परत जास्त भांडी पडणार बघ. ते घास तू. भाऊ 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 कमी भांडी आहेत ती मी घालतो. हे मी घासतो. गाणी सगळी घासून. घास. कसला शेफ? हो ना, लगेच मेसेज टाकायला चालू. मी हे बनवलंय, मी ते बनवलंय. अरे डुप्लिकेट आहे. प्लेटिंग अगोदर पाव घेतात, लक्षात ठेवा. चटणी घे ना, चटणी. मी पाव असे काढून एवढे पाव मला. प्लेटिंग प्लेटिंगला किती नंबर द्यायचे तर सांग तुला आपण. असं कर ना, ते शेफ वगैरे असं करतात तसा. अरे मास्टर शेफ, हा? हे माझी पण प्लेटिंग कर. अरे मी पहिले एकेका माहिती चटणी टाक. हा म्हणतो शेफ उपाशी मारेल त्यावेळी आपण चालू. भावने आधीच प्लेटिंग करून घेतली आहे. तो देईपर्यंत आपण बहुतेक उपाशी राहू. पडते की नाही. कुरकुरे आम्ही घेतो. बाबा अनुची प्लेट कुठे? अच्छा ठीक आहे. त्यांना प्रेम प्रेम वाढतं. प्रेम काय वाढत Sharing is भांडी caring. कमी पडतात. भांडी जास्त प्रेम नाही वाढत, भांडी कमी पडतात. भांडी कमी होतात. म्हणजे काय बनवली नाही कोणी चटणी. हे चटणीचे सगळे मार्क मला पाहिजेत. हा चटणीला 10 on 10 मी टेस्ट पण करून घेते. तर 10 on 10 म्हणजे किती माहिती आहेत ना? एका पॉइंटला किती? ते तूच देणार आहेस. ते आता तू टेस्टिंग करणार आहेस, मी ते रेकॉर्ड ते तूच देणार आहेस. ठीक आहे. स्वतःच कशी मी दिलं तरी ते तुझ्यानंतर मला द्यायचं. कॉलचे तू. चला. सुशील शेफ टेस्ट करणार आहेत. अजिंक्य जावडेकर यांनी चलो बनवलेले देखते बटाटे हैं. वडे. 1 2 मीच बनवणार आहे. झाडावं लागेल झाडावं लागेल. Close up. चलो ट्राय करते हैं. पहिले पावाला पण लावू चटणी. कुठे कुठे बोल कुठे डाग इथून लावायला बरं. कळलं प्लेटिंग कशी करतात. नाही नाही, पण ते बाजूला पण पाहिजे ना आपल्याला हे करायला, Dip करा. डिप करायला. थोडासा चुरा मस्तपैकी. हा वडा. लेट्स गो. हो कसं आहे. 2 मिनिटं तू पाहिजे तर शांत राहू शकतोस. त्याच्यानंतर तू कमेंट ठेवू शकतोस ना मला. अजिंक्य मस्त झालंय. काय? दिसायला चांगला असेल पण मस्त झालंय टेस्टला. नाही चांगलं झालंय. हे बघ, मी त्याला क्रायटेरिया दिली होती. एक क्रिस्पीनेस पाहिजे, तर क्रिस्पीनेस आहे का नाही? Crispiness आली ना. वाजला आता वाजला क्रिस्पीनेस पुन्हा वाजला. crunch आहे आता पुन्हा. क्रंच आहे ना. सेकंड होता स्पायसी. पार्सलमध्ये मिरची स्पायसी नाही तर माझी चुकी नाही. काय बोललास? परत बोल. मिरच्या कॅमेराकडे बघून बोल. मिरच्या स्पायसी नाहीत.
काय म्हणणे शेफ याच्यावर तुमचं? स्पायसी मध्ये 6 मार्क्स देऊन टाकेन. 10 म्हणून 6 मार्क्स. पेपर वाईज होतं का पर कॅटेगरी एका पॉइंटचे एवढे? नाही 10 पॉइंट मध्येच आपल्याला त्याला द्यायचे. अच्छा 10 पॉईंट मधून हा मग स्पायसीनेसला 2 पॉईंट, स्पायसीनेसला 2 पॉईंट, क्रिस्पीनेसला 3 पॉईंट. 5. अजून कोणती क्रायटेरिया? चटणी मीच बनवली आहे, त्याच्यामुळे मला चटणीला चांगली तर टेस्ट 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 चांगले. टेस्टला काय ओव्हरऑल चांगलं आहे. ओव्हरऑल सांग 10 पैकी ओव्हरऑल ओव्हरऑल चांगला आहे. 10 पैकी मार्क किती? 10 पैकी ओव्हरऑलला 8.5. घ्या हे. 850 रुपये घ्या हे. अशा पद्धतीने अजिंक्य जिंकलेला आहे 850 रुपये. ओ प्राइस पण आहे. मग अरे वा. तुझा वाटा किती तो काढून घ्यायचा कडून. असला त्याने मदत नाही मार्क्स लगेच कसला अरे हा. गाईड केलं. पलट घ्या देखा. माझी गुडदक्षिणा दे मला. तो आता आमचं वड्याचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे जिंकेने बनवून. आता नेक्स्ट चॅलेंज कोणतं पाहिजे ते खाली कमेंट मध्ये सांगा. काय बोलायचं? बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.